पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे दौऱ्यावर असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत बैठक पार पडली। पुणे येथील कृषी आयुक्तालय येथे कृषी खात्याची बैठक घेऊन बी बियाणे तसेच बँकांचे वाढीव कर्ज आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत बैठक घेण्यात आली। या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। मी इथे चर्चा करायला आलो होतो कृषी आयुक्तालयामध्ये। एकतर सध्याची बी बियाण्याची स्थिती, खताची स्थिती, शेतकऱ्यांना मिळणारं बी बियाणं, त्यातलं बोगस खताची, बोगस बियाणं, त्याचप्रमाणे पीक विमा, शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी सगळ्या विभागाचे अधिकारी इथं आले होते। चांगली चर्चा झाली। अधिकारी प्रयत्न करतात परंतु सरकार त्याला पाहिजे तसं सहकार्य करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। शेतकरी वाऱ्यावर आहे, एवढंच सांग। अमरावती सारख्या रिजनमध्ये सध्या दुसरा रिपोर्ट होता, गेल्या वर्षभरात सगळ्यात जास्त प्रमाण वाढलं आहे। अमरावती हा जिल्हा असेल किंवा पूर्ण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन असेल, सगळ्यात जास्त आत्महत्या होत्या। या संदर्भात आता काय होतं की गव्हर्नमेंट मदत पुरवायची किंवा आता खरीपासाठी मदत द्यायचं असं म्हणतंय, पण दुसरा मुद्दा हा आहे की जिथे आत्महत्येचा रेशो सगळ्यात जास्त आहे तिथे मदत मात्र बाकीच्या रेशो सारखीच मिळते। ते कसं बघायचं? एक तर आत्महत्येला कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, बँकांची दादागिरी आणि सगळ्यात महत्त्वाचं बोगस बियाणं आणि बोगस खत। आता या चर्चेमध्ये हाच मुद्दा निघाला की एखाद्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं आणि ते बोगस निघालं, ते उगवलंच नाही तर त्याचं वर्ष नव्हे तर त्याचं जीवन संपवलं जातं, अशा प्रकारची स्थिती आहे। पण या बोगस बियाण्यावर, बोगस खतावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हे सगळं गुजरातमधून या महाराष्ट्रात येतं। याच्यामध्ये काही व्यापारी सहभागी असतील निश्चित, परंतु या बोगस बियाणं आणणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, पोलिसांची कारवाई झाली पाहिजे, यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे। त्याशिवाय शेतकऱ्यांना मला असं वाटतं ज्या आत्महत्येचं प्रमाण हे कमी होणार नाही। आणि बँका, आता मी एक उदाहरण दिलं बैठकीमध्ये की एक बँकेने संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळखुटा गावच्या बँकेने 9 लाख कर्ज देतो सांगितलं, प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतली, परंतु कर्ज देत नाही अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। सिबिल तपासलं त्या अधिकाऱ्याने। इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं की सिबिल जो कोणता मॅनेजर बघेल त्याच्यावर कारवाई करेल। माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकारला आव्हान आहे की सिबिल तपासणाऱ्या कोणत्या एकतरी कारवाई या महाराष्ट्रात झाली का? तर बिलकुल झालेली नाही। तेव्हा सरकार बोलघेवड्या घोषणा करतं शेतकऱ्यांच्या बाजूनं, प्रत्यक्षात काही नाही। अजून वेगवेगळ्या पद्धतीनं पीक विमा सुद्धा पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही। अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल याचं सुद्धा अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही। मोठ्या प्रमाणात, काही प्रमाणात मिळालं असेल परंतु मोठ्या प्रमाणावर देणं बाकी आहे। आणि मला वाटतं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणत्याही प्रकारे निर्णय घेत नाही। शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार या महाराष्ट्रात आहे।